आज आहे 18 नोव्हेंबर 2024, वार सोमवार. तर जाणून घेऊया आजची बातमी. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पंतप्रधान पदाबाबत मोठं विधान केलं असून त्यांनी प्रचारसभेत भाजपवर जोरदार टीका केलेली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचला असून प्रचाराच्या तोफा काय थंडावतील. दरम्यान प्रचारसभेत रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कधीच होणार नाही, पण 5 मिनिटांसाठी तरी देशाचा पंतप्रधान होईल, असं विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलं आहे. रासपच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना जानकर यांनी हे व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली आहे. महादेव जानकर यांनी म्हटलं आहे की आईची शपथ घेऊन सांगतो, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कधीच होणार नाही, पण 5 मिनिटांसाठी का होईना आपण देशाचा पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही. भूम शहरात रासपचे उमेदवार डॉक्टर राहुल घुले यांच्या प्रचारासाठी महादेव जानकर यांनी सभा घेतली. या सभेत बोलताना महादेव जानकर यांनी पंतप्रधान पदाबाबत विधान केलं.